मैत्रिणींनो, तुमच्याही घरामध्ये अजूनही विकतचेच वेपर्स खाल्ले जातात का? किंवा मग तुम्ही वेपर्स तयार केले तर ते पिवळे पडतात का? नमस्कार, मी ज्योती बर्कले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. छान असे फुलत नाही म्हणून मी आज तुमच्यासोबत पांढऱ्या शुभ्र दुपटीने फुलणाऱ्या बटाटा वेपर्सची रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे. फक्त खास एक्स्ट्राचा पदार्थ वापरायचा आहे, ज्यामुळे आपले तयार होणारे वेपर्स जराही तेलकट न होता, लाल न पडता मस्त असे दुप्पट फुलणारे पांढरे शुभ्र तयार होतात. ह्याकरिता जास्त मेहनत किंवा मग वेळ देखील अजिबात लागत नाही. चला तर मग लगेचच पांढऱ्या शुभ्र फुलणाऱ्या छान अशा बटाटा वेफरच्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे. त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर वेपर्स बनवण्याकरता शक्यतो मोठ्या आकाराचाच बटाटा घ्यायचा आहे. याचे वेपर्स छान असे मोठे तयार होतात, जे तळल्यानंतर छान फुलतात. हे रेग्युलरचे बटाटे देखील आपल्याला व्यवस्थितच निवडून घ्यायचे. तर ह्या बटाट्यांमध्ये देखील काही बटाट्यांचा हिरवा रंग असतो. बटाटे घ्यायचे नाहीत. ते बटाटे कोवळे असतात. त्यांच्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असू शकतं. आता आपल्याला हे चोळलेले बटाटे लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहे, कारण ह्या बटाट्यांमध्ये देखील स्टार्च असतात. यामुळे बटाटा लवकर काळा पडू शकतो. संपूर्ण बटाटे व्यवस्थित चाळून घेतल्यावर नंतर लगेचच याचे आपण वेपर्स बनवून घेऊयात. बटाटा आपण घेणार असून जो रंगाने पिवळा आहे तो अजिबात घ्यायचा नाही. वेपर्ससाठी आपल्याला जो व्हाईट बटाटा असतो ना, तोच वापरायचा आहे. तर या ठिकाणी मी अगदी मध्यम आकाराचे बटाटे या ठिकाणी घेतलेले आहे. किसणीवर आपण बटाटा थोडासा तिरकाच ठेवायचा. सोबतच ज्या भांड्यामध्ये आपण हे बटाटे किसणार आहोत, वेपर्स बनवणार आहोत, त्यामध्ये देखील थोडंसं पाणी घ्यायचं. यामुळे आपले किसलेले बटाटे काळे पडत नाही. वेपर्स जास्त जाड बनवले तर ते व्यवस्थित तळले जात नाही किंवा खुसखुशीतही होत नाही. जर वेपर्स पातळ बनवले तर शिजवल्यानंतर ते लगेच फाटतात. आपला संपूर्ण बटाटा किसून झाला आहे. रेग्युलरच्या बटाट्याचा काय प्रॉब्लेम असतो, तर ह्यामध्ये ना थोडंसं स्टार्चचे प्रमाण जास्त असतं. त्यासाठी आपल्याला तयार झालेले हे वेपर्स जास्तीत जास्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळेस आपल्याला वेपर्स व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपले वेपर्स पांढरे शुभ्र तयार होतात, पण त्यासोबत जरासुद्धा तेलकट होत नाहीत. आणखीन एक खास पदार्थ यामध्ये वापरणार आहे, ज्यामुळे आपले वेपर्स अजिबात चुकणार नाही. वेपर्स पांढरे शुभ्रच होणार, त्याकरता काय केले पाहिजे? वेपर्स 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे. रात्रभर असेच भिजत ठेवायचे. सोबतच यामध्ये आपण घालूयात अगदी छोटासा तुरटीचा तुकडा. 2 किलो वेपर्स आहे, त्याकरता एवढा छोटासा तुकडा घेतलाय. जास्तही तुरटी नकोय. तुरटीचा वापर जास्त केल्यावरती वेपर्स लाल पडतात. अगदी पूर्णपणे व्यवस्थित भिजतील असे आपल्याला या वेपर्समध्ये पाणी टाकायचं आहे. आणि रात्रभरासाठी मी हे झाकून ठेवणार आहे, किंवा तुम्ही 5 ते 6 तासासाठी झाकून ठेवलं तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, आपले वेपर्स या ठिकाणी व्यवस्थित असे भिजलेले. सुरुवातीला म्हणजे रात्री एकदम सॉफ्ट वाटत होते. खूप छान असे झाले आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, यामधील स्टार्च निघून गेले. वेपर्स बनवायला घेतोय त्याकरता एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लिटर पाणी घेतले. यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ 4 ते 5 चमचे. आपण वेपर्स पांढरे शुभ्र होणार यासाठी इथे मी थोड्याशा प्रमाणात तुरटीचा वापर करणार आहे. तुरटीचा वापर जास्त प्रमाणात नाही करायचा. तसेच तुम्ही सायट्रिक ॲसिड वापरले ना तरीही चालेल. हे वापरल्यामुळे वेपर्स अगदी पांढरे शुभ्र तयार होतात आणि अजिबात लाल सुद्धा पडत नाही. पण हे रात्रभरासाठी नाही वापरायचे, ते उकळण्यासाठी ठेवताना त्यावेळी वापरायचे. तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर 1 चमचाभर लिंबाचा रस वापरू शकता. तर आपण इथे सायट्रिक ॲसिडऐवजी तुरटीचा वापर केला आहे. हा खास पदार्थ आहे, ज्यामुळे आपले वेपर्स पांढरे शुभ्र तयार होतात. 10 ते 15 मिनिटातच आपले वेपर्स तयार होतात.
कशावरून ठरवायचं? हे जे बटाट्याचे चिप्स तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने रंगाने सुद्धा अगदी काचेसारखे थोडेसे पारदर्शक दिसायला लागले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. साधारणतः 10 ते 15 मिनिटात आपण हे शिजवलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आता सर्व वेफर्स आपण एकाच बॅचमध्ये शिजवलेले आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवले असेल तर तुम्ही याच पाण्याचा वापर करून यामध्येच अजून दुसरेही चिप्स शिजवून घेऊ शकता. आता त्यानंतर हे चिप्स आहे एका चाळणीवरती आपण काढून घेऊयात आणि लगेचच आपल्याला सुकवायला ठेवायचे आहे. सुकवण्यासाठी सुद्धा हे जे वेफर्स आहे ना, हे तुम्ही एकतर कडकडीत उन्हामध्ये वाळवले तर अगदी पांढरशुभ्र राहतात. जर अगदीच तुमच्याकडे सोय नसेल तर तुम्ही हे पंख्याखाली सुकवून घेऊ शकता. अगदी पातळ हे चिप्स आपण टाकून घेऊया. आता हे मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे वाळून घेणार आहे. वाळवणीचे जे पदार्थ असतात ना, ते शक्यतो उन्हामध्येच वाळवले पाहिजे. आपण वर्षभर स्टोअर करून ठेवणार असतो, त्यामुळे हे जास्त दिवस टिकावे याकरता आपण जे वाळवणीचे पदार्थ उन्हामध्येच वाळून घ्यायचे आहे. इथे बघा 2 दिवस झालेले आहे. मस्त असे आपले चिप्स तयार झालेले आहे. अगदी पांढरशुभ्र हे चिप्स दिसत आहे. कुठेही रंगाने लाल, पिवळे किंवा काळपट दिसत नाही. तुरटी जेव्हा आपण चिप्स बनवण्यासाठी वापरतो ना, तेव्हा तुरटीमुळे आपले चिप्स छान असे पांढरेशुभ्र तयार होतात. हे आता बनवून ठेवले ना तुम्ही, 1-2 वर्ष अजिबात खराब होणार नाही. आणि मुलांना बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा आपले घरगुती हे बटाटा चिप्स त्यांना तुम्ही कधीही तळून देऊ शकता. मस्त हे चिप्स तयार झाले आहे. आता यातलेच काही चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर सुद्धा अगदी हे दुप्पट तिप्पट फुलतात. तर कढईमध्ये मी छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे. त्यात काही चिप्स टाकून घेतले आहेत. तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे दिसतच असेल चिप्स आपले अगदी मस्त असे पांढरेशुभ्र तयार झाले आहे. अगदी मस्त फुलत आहे आणि पांढरेशुभ्र सुद्धा दिसत आहे. तर आता काही चिप्स मी या ठिकाणी तळून घेणार आहे आणि बाकीचे जे आहेत ते मी स्टोअर करून ठेवणार आहे. तर काही चिप्स मी या ठिकाणी तळून घेतलेले आहे. आता हे तुम्ही उपवासासाठीही खाऊ शकता किंवा एरवी सुद्धा तुम्ही तळून हे खाऊ शकता. तर आपले बटाटा वेफर्स इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही बटाटा वेफरची रेसिपी? यात मी सांगितलेल्या टिप्स आहे, नक्की फॉलो करा आणि या पद्धतीने या वर्षीच्या उन्हाळी वाळवण्यामध्ये हे बटाटा वेफर्स नक्की ट्राय करून बघा. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाच आहे ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली बटाटा वेफर्सची रेसिपी तयार झाली आहे.